नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण हे गोंदिया जिल्ह्यातील खुर्सीपार हे गाव आहे. ह्या गावामध्ये जे आपले कावेरीची भेंडी आहे 712 ह्या प्लॉट बघण्याकरता आपण आलेले आहोत. आणि जे भेंडी लागवड करणारे जे शेतकरी आहेत ते आपल्या सोबत आहेत. सर्वप्रथम त्या दादा थोडासा परिचय जाणून घेऊया. दादा, थोडा जोरामध्ये आपला परिचय सांगा बरं. आपलं नाव? माझे नाव आहे देवानंद श्यामरावजी मेसराम, राहणार खुर्सीपार, तालुका सडक-अर्जुनी, जिल्हा गोंदिया. हे तुम्ही कावेरीचे 712 जे वाण लावले भेंडीचे, हे किती तारखेला लागवड केली तुम्ही? मी 26 डिसेंबरला माझी लागवड झालेली आहे. 26 डिसेंबर 2025. आणि किती पॉकेट लावले? मी 2 पाकिट लावले. 2 पॉकेट लावलेले आहे. बरं. आणि आज दिनांक आहे 14 मार्च 2026. आजपर्यंत सरासरीचे किती तोडे झाले? 10 तोडे झाले. 10 तोडे झाले. कसं काय वाटली तुम्हाला उत्पन्नाला आतापर्यंत? उत्पन्नाला खूप चांगली आहे. आणि आता जसे हे जे झाड आहे त्या झाडाला ब्रांचेस भोवतालून ब्रांचेस झालेले आहेत. आणि झाडाची तर भेंडी भेटतच आहे, परंतु त्याच्याबरोबर ब्रांचेसची पण भेंडी भेटत आहे. अच्छा, बघा भाऊने खूप चांगलं सांगितलेलं आहे. तर बघा यांनी ब्रांचेस सांगितलं, तर हा झाड बघूया. बघा इथं दाखवा, कवर करा तुम्ही. हे बघा यांचे असं झाड, हा मेन झाड आहे. बघा झाडाकडे दाखवा थोडं. हा मेन झाड आहे, पण ह्याच झाडाची फुटवी बघा. हे 1 2 3 4 साईडला खूप मोठे असे फुटवा आहेत. आणि या भेंड्यांची लागवड बघा. हे बघा, हे तोडे झालेले ते भाऊचे जे सांगितल्याप्रमाणे. बघा काउंट करू आपण. 1 2 3 4 5 6 हे 7 8 9 10. आता साईडच्या बघा, हे याच्याचे साईड ब्रांचेस आहे. म्हणजे जवळ यांची फ्रूट शेटिंग आहे अगदी. आणि काय होते, हे मेन झाडाचं भेंडी तर भेटत आहे, पण जे फुटव्यांची पण भेंडी भेटत आहे. म्हणजे एका तोड्याला यांचे 5 ते 6 भेंड्या हे निघतात. हे यांची एक ह्या व्हेरायटीची खासियत आहे. आणि बघू शकता याची फ्रूट शेटिंग हे कसं अगदी जवळ आहे. म्हणजे 2 भेंड्यांच्या अंतर बघू शकता आहे. आपण असं नाही की हेच झाड, तुम्ही दुसरे झाड पण बघू शकता. बघा दुसऱ्या झाडाचे पण फुटवे बघा हे आहे. तर हे मेन झाड आहे, हे दुसरे पण बघा, याचे पण अगदी जवळ फ्रूट शेटिंग आहे. म्हणजे आपण एकच झाड नाही, तिसरं पण झाड तुम्हाला दाखवू शकतो. बघा, तर हे तिसरं झाड पण आहे. तर बघा, आणि आज रोजी यांच्या बघा हिरवा कंच असा प्लॉट आहे. जिथपर्यंत आपली नजर जाते तिथं कावेरी 712 हे प्लॉट जी वाणाची लागवड आहे. आणि आज रोजी बघता यांचे 10 तोडे झाले आहेत. आणि भाऊचं म्हणणं आहे की प्रोडक्शन म्हणजे रोजच्या रोज हे भेंडी वाढत आहे. बरोबर ना? रोजच्या रोज वाढत आहे. म्हणजे तुम्ही आणखी काय सांगू शकता, हे कशी तोडायला वगैरे तुम्हाला अगदी सोपी वाटली? तोडायला म्हणजे एकदम सोपी तर आहेच. आणि भेंडीमध्ये काही फरक नाही आहे. आणि जसं हे जे भेंडी आहे, कोणती व्हेरायटी थोडा अगर काही थोडा परिणाम अगर झाला तर ते वाकडी होत आहे, परंतु हे वाकडी होत नाही. अगदी यांचा सांगण्याचा उद्देश, हे पेन्सिल साईजची भेंडी आहे. टॉप टू बॉटम म्हणजे खाल ते वरपर्यंत कुठलंही पिवळं नाही, हिरवं कंच अशी भेंडी आहे. 5 दारी भेंडी आहे. तर बघा शेतकरी बंधूंनो, दादाने कावेरीचे 712 हे वाण लावलं आहे. त्यांचं खरं उत्पन्न हे वाढत आहे रोजच्या रोज. जर तुम्ही भेंडी उत्पादक शेतकरी असाल तर एकदा नक्कीच हे कावेरीचे जे 712चे वाण आहे, कावेरी 712 हे वाण लागवड करा आणि अमापासा नफा कमवा. धन्यवाद.